मित्रांनो, आज आपण आलोय अखंड महाराष्ट्राची कुलदेवी असणारी श्री आई जगदंबा तुळजाभवानी हिची थोरली बहीण आई तुकाई मातेच्या दर्शनासाठी। कोंढणपूर गावात हे तुकाई मातेचं मंदिर आहे। स्वयंभू तुकाई देवी इकडे प्रकट झाली आहे। तुकाई मातेचे कोंढणपूर हे एक महत्त्वाचं स्थान आहे। तुकाई मातेला पार्वती मातेचा अवतार मानले जाते। मंदिराच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे, कारण की ह्या मंदिरापासून हे मंदिर रामकडेवर आहे आणि रामकडा हा सिंहगडाच्या पायथ्याशी आहे, त्यामुळे इथून ते सिंहगड फक्त 7 ते 8 किलोमीटर आहे। हजारो वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे आणि हजारो वर्षापूर्वी हे पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले आई तुकाई मातेचं, त्यामुळे त्यांना पांडवकालीन मंदिर असं पण म्हणू शकतो आपण। त्यामुळे सिंहगडाच्या पायथ्याशी रामकडेवर हे मंदिर आहे, तिकडेच विश्वमोहिनी तुकाई माता ही प्रकट झाली आहे। मित्रांनो, असं म्हणतात की जेव्हा रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं, तेव्हा श्री प्रभू रामचंद्र सीतामातेला शोधत वनात वनवन फिरत होते, तेव्हा माता पार्वतीला रामाची अवस्था बघवली नाही, प्रभू श्री रामचंद्रांची अवस्था बघवली नाही, तेव्हा श्री पार्वती मातेने सीतामातेचं रूप घेतलं व श्री प्रभू रामचंद्र ज्या वाटेने चालले होते त्या वाटेमध्ये येऊन त्या थांबल्या पार्वती माता। तेव्हा श्री रामचंद्रांनी पार्वती मातेस लगेच ओळखले व श्री प्रभू रामचंद्र पार्वती मातेस म्हणाले, तू माता म्हणजेच तू का माता, म्हणून त्या आदिमाया शक्तीला तुकाई असे नाव पडले, म्हणजेच तुकाई माता। त्या क्षणी ती आदिमाया शक्ती गुप्त झाली। अजूनही रामटेकडीवरच्या गुहेमध्ये गुडघाभर पाणी आहे आणि त्यातूनच म्हणजे तुकाई माता प्रकट झाली असं म्हणतात। या मंदिराचं बांधकाम खूप रेखीव आहे आणि पूर्ण दगडाचं बांधकाम आहे। नवरात्रीत या मंदिरामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते। आदिमाईचं दर्शन घेण्यासाठी खूप लांब लांबून भाविक येतात। नवसाला पावणारी देवी म्हणून तुकाई मातेला ओळखतात। तुकाई मातेच्या दर्शनासाठी अनेक भक्त येतात आणि आई तुकाई माता त्यांची मनोकामी इच्छा पूर्ण करते। तुकाई मातेची उपासना केल्याने सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते असं मानले जाते। खूप सुंदर असा तुकाई मातेच्या मंदिरातील सभामंडप आहे आणि आतमध्ये खूप सुंदर अशी स्वयंभू तुकाई मातेची मूर्ती आहे। तुकाई मातेचे मंदिर खूप ठिकाणी असून तिथे देवीची मनोभावे पूजा केली जाते, पण कोंढणपुरातलं हे मंदिर अतिशय प्राचीन आहे, हजारो वर्षापूर्वींचं आहे, पांडवकालीन। मंदिराच्या बाजूलाच हारविणी देवीची साडी, खण, नारळ, फुलहार आणि प्रसाद विकणारे दुकान आहेत। असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज पण ह्या मंदिरात पायदर्शनासाठी यायचे। सिंहगडाच्या पायथ्याशीच रामकडेवर हे मंदिर आहे। कोंढणपूरच्या यात्रेला या देवीची सुद्धा भव्य पालखी निघते आणि त्यावेळेस खूप गर्दी असते मंदिरामध्ये। आपण पाहू शकता किती सुंदर असं तुकाई मातेचं रूप आहे। देवीच्या समोर अशा देवीच्या पादुका आहेत। इथे दर्शनास आलेले भाविक हे तुकाई मातेची खण, नारळ आणि ओटी भरतात। कोंढणपूरच्या आईच्या नावाने उदे उदे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।